नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत जाहीर. मदत व पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय. 32 लाख शेतकऱ्यांना मदत. राज्यावर मोठं नैसर्गिक संकट. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करणं याला सरकारचं प्राधान्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या लातूर धाराशिव दौरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची उद्या सोलापूर धाराशिव बीडला भेट. तर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी नागपूर दौरा पुढे ढकलला. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू. 10 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचे दौरे करण्याच्या दिल्या सूचना. शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत करणार. कृषी मंत्र्यांची G24 तासला माहिती. शेतकऱ्यांनी धीर सोडू नका. दत्तात्रय भरणेंचं आवाहन. करमाळ्यातील संगोबा गावातील आदिनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये अडकले 70 ते 80 भक्त. सीना नदीला पूर आल्यानं भाविक अडकले. सुटका करण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान. मराठवाड्यात पावसाचं थैमान. जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले. परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा. आणि लातूरमध्ये पुरात अडकलेल्या शेतकऱ्याची सुटका. अग्निशमन दलाच्या जवानांनी शेतकऱ्याला वाचवलं. तेरणेला आलेल्या पुरात अडकला होता शेतकरी.